कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। केदार दादा केबिन मधून बाहेर पडला त्यावेळी मला काहीतरी गडबड वाटली म्हणून आम्ही हे सगळं केलं। पण ह्या सगळ्यात एक गोष्ट आपल्याला कळली, केदार दादा अधोक्षजचं म्हणजे शतग्रीवचं म्हणणं ऐकून हे सगळं करतोय। आणि आपल्याला आधी असं वाटत होतं की शतग्रीव घराबाहेर पडल्यावरती हल्ला करेल, तो आधीच केदारमय घरापर्यंत पोहोचला आहे। आपण सगळे केदार काकाला ओळखायला एवढे चुकलोच कसे? पण मित्रा, आता काय करायचं? बाबा, केदार काकांचा फक्त तुमच्यावरच राग असतं तर एक वेळ आपण समजून घेतलंही असतं, पण केदार काका ते शतग्रीवच्या साथीने आपल्या घराच्या वाईटावर उठलेत। हे सगळंच ना खरंच खूप भयंकर होत चाललंय आता घरात पण काकाजी काहीही करू शकते ना। आजच्या प्रकारानंतर ते दोघं अधिक आक्रमक होतील। आपल्याला सगळ्यांना जपून राहावं लागेल। यापुढे खूप जास्त सावध राहायचं। यावेळेला केदार काका तोंडगशी पडलेत, पण यापुढे सुद्धा तसंच होईल असं नाहीये। ते शतग्रीवचा हस्तक म्हणून या घरात वावरतायत। यापुढे काहीही झालं तरी एकटीने त्यांच्या समोर जायचंच नाही। पण हे एवढं सगळं आपल्या घरात घडून गेलं आणि आपल्याला कळलं कसं नाही? खूप हुशारीने डाव खेळलाय त्यांनी यावेळी। रूम मधून बाहेर पडायला पण भीती वाटते। ताई, भीती वाटणं साहजिक आहे, पण ह्या वेळेला असं घाबरून नाही चालणार। नेत्र ताई, यावेळेला फक्त केदार काकांची नाही तर शतग्रीवची सुद्धा लढावं लागू शकतं। मला सांग, आता करायचंय काय? ते शतग्रीवचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी केदार दादाला जाऊन जाब विचारायचंय का आता? नाही, आता तसं नाही करता येणार। आपण जाब विचारलं तर ते सावध होतील। शतग्रीव बेसावध असतानाच आपण त्याला पकडायचंय। आणि आता आपण असं थेट केदार काकांना काही विचारूही नाही शकत, कारण काकू काही ऐकूनच घेणार नाही। आपल्या आणि काकांच्या मध्ये त्या उभ्या राहतील आणि केदार केतकीच्या भावनिकपणाचा फायदा घेणार आहे। पण मग कसं समजवायचं काकूला? काहीतरी मार्ग काढावाच लागेल आपल्याला। हो, लवकरात लवकर काकांचा खरा चेहरा काकूंसमोर आणायलाच हवा। केतकी केदारच्या विरोधात काहीच ऐकून घेणार नाहीत। काकू मग आपल्यावर विश्वास ठेवणारच नाही ना? विश्वास ठेवणार नाहीत, बरोबर आहे, पण एक मार्ग आहे। केदार, तुझा फोन वाजतोय। केदार, बंटी, हॅलो केदार, कोण बोलतंय? हॅलो हॅलो, आवाज ओळखीचा वाटत होता। बंटी, काय ग, का हाक मारत होतीस? अरे तुला फोन आला होता, बराच वेळ वाजत होता म्हणून मी उचलला। कोणाचा होता? बंटी। बंटीचा फोन होता? मग तू का घेतलास? अरे म्हंटलं ना, बराच वेळ वाजत होता म्हणून उचलला। बाय द वे, बंटी कोण आहे? आवाज ना जरा ओळखीचा वाटला। मुळात मला न विचारता तू माझ्या फोनला हात का लावलास? कोणाला विचारून? कोणाला विचारून म्हणजे? मी बायको आहे ना तुझी, मी नाही हात लावू शकत? आणि एवढं चिडायला झालंय काय? मी साधा प्रश्न विचारला ना की बंटी कोण आहे।
यापुढे मला न विचारता माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलास तर खबरदार. सरळ सांगून कळतच नाही. किती मला चहा दे प्लीज. फाल्गुनी चहा करतेस ना? केदारला पण दे. हा अरे वा, सगळे इथेच आहेत का? बरं झालं. हो, आज कामाला सुट्टी आहे ना, त्यामुळे सगळे घरी आहेत. एक मिनिट. हा ईशा, ईशा बाळा लवकर ये खाली. आले आले. काय झालं आई? रीमा कुठे आहे? ते आवरते, येते खाली. बरं, आज सगळ्यांना सुट्टी आहे ना, मग आज आपण सगळे मिळून एक खेळ खेळूया. कसला खेळ आई? सांगते. हा, सगळ्यांना येऊ दे. इंद्राणी आत्या, काकू, फाल्गुनी ताई, मैथिली मावशी, आई सांग ना कसला खेळ? अगं एकदम सोपा खेळ आहे. समोरच्याच्या मनात काय सुरू आहे ते ओळखायचं. आता मी ना केदार काकांना काही प्रश्न विचारणार. प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर देणार, पण उत्तर देण्याआधी त्यांनी मनात काय विचार केला हे तू ओळखायचं. ठीक आहे? अरे हा, मस्त आहे. हे सगळं काय चाललंय? आणि ईशा कसं काय मनातलं ओळखेल केदारच्या? ते इंद्राणी ताईंना जमेल ना, ईशाला कसं जमणार? जमेल की, तिलाही जमेल. इंद्राणी ताई, अहो कसं काय? काकू, आपण खेळायला सुरुवात करूया ना, तुम्हाला कळेल सगळं. काका विचारते हा प्रश्न. एक मिनिट, या सगळ्याशी माझा काय संबंध आहे? तुम्हाला जे काही खेळायचं ना ते तुम्ही आमच्यात खेळा, मला नको सांगूस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.